Hello students, today we are going to learn about writing skill. In writing skill we will see dialogue writing. Dialogue writing हा 5 मार्काचा प्रश्न आपल्याला बोर्डाच्या पेपरमध्ये असतो. हे 5 मार्क कसे मिळवायचे ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. यामध्ये पहिला प्रश्न असतो तो म्हणजे प्रिपेअर अ डायलॉग फ्रॉम अ जम्बल्ड सेंटेन्सेस. म्हणजे 4 सेंटेन्सेस आपल्याला दिलेले असतात. या 4 सेंटेन्सेसमध्ये आपल्याला योग्य क्रमाने ते सेंटेन्सेस लिहायचे असतात. 1 मार्कासाठी हा प्रश्न आहे. दुसरा प्रश्न आहे कंप्लीट द डायलॉग. या ठिकाणी 2 प्रश्न आपल्याला दिलेले असतात. संवादामधले 2 वाक्य ही दिलेली असतात आणि त्या वाक्यांचा रिस्पॉन्स आपल्याला लिहायचा असतो. हा पण प्रश्न तसा सोपा आहे. आणि तिसरा प्रश्न असतो सी म्हणून राईट अ डायलॉग ऑन गिवन थीम. म्हणजे एखादा विषय दिलेला असतो आणि त्या विषयावरती आपल्याला 3 मिनिंगफुल एक्सचेंजेस म्हणजे 3 संवाद आणि त्याच्यावरती प्रतिसंवाद एक्सचेंज म्हणजे एकूण 6 वाक्य या सी प्रश्नामध्ये आपल्याला लिहायचे असतात. त्याला गुण असतात 3 मार्क. आता हे सगळे गुण मिळवायचे कसे याच्यात सोप्या सोप्या गोष्टी आत्ता मी तुम्हाला सांगणार आहे. त्यात पहिला प्रश्न पाहूया आपण. प्रिपेअर अ डायलॉग फ्रॉम अ जम्बल्ड सेंटेन्सेस. हा प्रश्न साधारणतः आपण जर का आपल्या सगळ्या पुस्तकातल्या धड्यांच्या सुरुवातीला जी चिटचॅट ॲक्टिव्हिटी आहे ही चिटचॅट ॲक्टिव्हिटी जर का योग्य पद्धतीने सोडवली ते लक्षात घेतली तर आपल्याला या डायलॉग रायटिंगमधला ए आणि बी प्रश्न अत्यंत सहजपणे सोडवता येईल. कारण की हा प्रश्न त्या चिटचॅटमधूनच येत असतो. आत्ता बघा तुमच्या स्क्रीनवरती हा ए प्रश्न आपण सोडवण्यासाठी मी आत्ता तुम्हाला काही जम्बल्ड सेंटेन्सेस देतो आहे ते बघा आणि मग आपण ते सोडवायचे कसे ते बघूयात. यामध्ये पहिलं वाक्य दिलं पहा. द फर्स्ट सेंटेन्स इज येस आय डू but don't totally depend on his blessings. Second sentence, why so? Third sentence, do you believe in God? Fourth sentence, I believe in hard work more. आता या प्रश्नामध्ये आपण जर निरीक्षण केलं तर साधारणतः 2 प्रश्न ह्या 4 वाक्यांपैकी 2 वाक्यामध्ये आलेले असतात. 2 किंवा 1 प्रश्न तर नक्कीच आलेला असतो आणि हा प्रश्न म्हणजेच कदाचित त्या जम्बल्ड ऑर्डरची सुरुवातच असते. याच्यातही बघा आपण ते 2 प्रश्नार्थक वाक्य बघूया की ज्याच्या शेवटी प्रश्नचिन्ह आलंय. पहिला आहे व्हाय सो आणि दुसरा आहे व्हाय डू यू बिलीव्ह इन गॉड. आता बघा व्हाय सोने कधी संवादाला सुरुवात होत नाही. त्यामुळे इथे बघा डू यू बिलीव्ह इन गॉड या वाक्याने आपण सुरुवात होऊ शकते निश्चितच. त्यामुळे या जम्बल्ड ऑर्डरचं फर्स्ट सेंटेन्स हे डू यू बिलीव्ह इन गॉड हे आहे. म्हणजे काय तर हा प्रश्न सोडताना त्या 4 वाक्यातला प्रश्नार्थक वाक्य जर का 2 असतील तर ते 2 पैकी 1 वाक्य हे त्या जम्बल्ड ऑर्डरची सुरुवात आहे. हे अगदी 100% आपण डोक्यात टाकायचं. त्यामुळे हा प्रश्न सोडताना प्रश्नार्थक वाक्य शोधायची त्यातलं कोणत्या वाक्याने संवादाला सुरुवात होऊ शकते ते वाक्य पहिलं करून टाकायचं. या ठिकाणी पहा डू यू बिलीव्ह इन गॉड. तुझा देवावर विश्वास आहे का. तर स्वाभाविकपणे आता राहिली ती 2 वाक्य की जी प्रश्नार्थक वाक्य नाही आहे. त्यातलं एक वाक्य आहे आय बिलीव्ह इन हार्ड वर्क मोर आणि दुसरं आहे यस आय डू बट डोंट टोटली डिपेंड ऑन हिज ब्लेसिंग्स. बघा आता या दोघांपैकी एका वाक्यात म्हटलं आहे की हो आय डू म्हणजे माझा आहे विश्वास पण मी पूर्णपणे त्याच्या आशीर्वादावरतीच अवलंबून नसतो असंही तो म्हणतो. आणि दुसऱ्या वाक्यात आहे आय बिलीव्ह इन हार्ड वर्क मोर म्हणजे मी कष्ट करण्यावर अधिक विश्वास ठेवतो. स्वाभाविकपणे फर्स्ट सेंटेन्स जे आहे ते या पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे. त्यामुळे सेकंड सेंटेन्स आपल्या प्रॉपर ऑर्डरमध्ये येईल. येस आय डू बट डोंट टोटली डिपेंड ऑन
हिज ब्लेसिंग्स. तिसरं सिक्वेन्समध्ये तिसरं वाक्य कोणतं येईल? मग स्वाभाविकपणे दुसरा प्रश्न येईल. त्यामुळे तो प्रश्न तिथे लिहून टाकायचा. व्हाय सो, असं का? मग त्यावेळेस तो उत्तर देतो. राहिलेलं चौथं वाक्य आहे, राहिलेलं वाक्य चौथं वाक्य असणार आहे आपल्या सिक्वेन्समध्ये, आय बिलीव्ह इन हार्ड वर्क मोर. अशा पद्धतीने हा प्रश्न सोडायचा. असेच आणखीन एक दोन उदाहरणं आपण बघूया, म्हणजे प्रॅक्टिस म्हणून बघूया. बघा, मे आय नो युअर नेम प्लीज. सेकंड सेंटेन्स, येस आय केम हिअर फ्रॉम नागपूर. आय एम आयेशा. यू आर न्यू इन धिस स्कूल धिस इयर. आता बघा, या वाक्यामध्ये सुद्धा, या जंबल्ड ऑर्डरमध्ये सुद्धा दोन प्रश्न आपल्याला दिसत आहेत. एक आहे मे आय नो युअर नेम प्लीज, आणि दुसरं आर यू न्यू इन धिस स्कूल धिस इयर. आता कोणता प्रश्न आधी येऊ शकतो बरं? आपण एखाद्याला नाव विचारतो, तो प्रश्न आधी येऊ शकतो की तुम्ही या शाळेत नवीन आहेत का, हा प्रश्न आधी येईल. स्वाभाविकपणे तुम्ही या शाळेत नवीन आहात का, असा प्रश्न आधी पहिले येईल. म्हणून मग सिक्वेन्समध्ये येईल आर यू न्यू इन धिस स्कूल धिस इयर. त्याचा रिस्पॉन्स लगेच येस आय केम हिअर फ्रॉम नागपूर. मग लगेच दुसरा प्रश्न हा आपल्या सिक्वेन्समध्ये घ्यायचा, मे आय नो युअर नेम प्लीज. आय एम आयेशा. अत्यंत सोप्या पद्धतीने आपल्याला हा प्रश्न सोडवता येऊ शकतो. आता बघूया आपण बी प्रश्न. बी प्रश्न आहे तो कंप्लीट द डायलॉग. कंप्लीट द डायलॉग यामध्ये इथे सुद्धा आपल्याला दोन प्रश्न दिलेले असते. एक प्रश्न दिलेला असतो, त्याचं उत्तर लिहायला रिकामी जागा सोडलेली असते. परत दुसरा प्रश्न दिलेला असतो, परत रिकामी जागा सोडलेली असते. एक प्रकारे आपल्याला इथे रिस्पॉन्स लिहायचा आहे. ज्याला रिस्पॉन्स देतो तो हा प्रश्न अत्यंत लगेच सोडवू शकतो. ते पण बघूया आपण. आता पहिलं बी प्रश्नातला पहिला सेंटेन्स बघूया. डू यू लाईक टू हिअर बेड टाईम स्टोरीज व्हेन यू वेअर अ चाइल्ड. रिस्पॉन्स द्यायचा आहे. प्रश्न लक्षात घ्यायचा आणि रिस्पॉन्स द्यायचा. प्रश्नात काय, बेड टाईम स्टोरीज हिअर म्हणजे रात्री सगळ्या ज्या गोष्टी असतात, रात्री सांगितल्या जाणाऱ्या गोष्टी, परीकथा असं आपण म्हणतो त्याला, अशा परीकथा ऐकायला तुला तू लहान असताना आवडायचे का, असा प्रश्न आहे. स्वाभाविकपणे आपण त्याचं यस उत्तर देऊ शकतो, नो उत्तर देऊ शकतो. दोघंही ॲक्सेप्टेड असतात. फक्त ते उत्तर आपल्याला नुसतं यस किंवा नो असं लिहून चालत नाही. त्याचं रिझन पण आपल्याला लिहायचं असतं. इथे आपण त्याचं रिझन बघूया. येस आय हर्ड मेनी बेड टाईम स्टोरीज व्हेन आय वॉज अ चाइल्ड. दुसरा प्रश्न, हू युजली टोल्ड यू द बेड टाईम स्टोरीज. नेहमी बहुधा तुला कोण स्टोरीज सांगायचे, अशा परीकथा कोण सांगायचं? तर स्वाभाविकपणे आवर ग्रँडफादर, ग्रँडमदर, आवर मदर, एल्डर सिस्टर, यापैकी कोणाचंही तुम्ही नाव लिहू शकतात. त्यामुळे ह्या प्रश्नसुद्धा आपल्या मनाने आपण लिहायचा. या प्रश्नाचं एकच उत्तर आहे असं नाही आहे. इथे बघा, माय ग्रँडमदर अँड माय ग्रँडफादर ऑल्सो टोल्ड मी द बेड टाईम स्टोरीज. असाच एक आणखीन दुसरा डायलॉग आपण बघूया की ज्याच्यामध्ये आपल्याला रिस्पॉन्स लिहायचे आहेत. बघा, इन विच स्कूल वेअर यू स्टडिंग बिफोर कमिंग हिअर. तुम्ही इथे या शाळेत यायच्या आधी कोणत्या शाळेत शिकत होता? आय वॉज स्टडिंग इन जिजामाता प्राथमिक विद्यालय. एनी आन्सर यू कॅन राईट. यू कॅन राईट आय वॉज स्टडिंग इन तू स झोपे विद्यालय, प्राथमिक विद्यालय. आय वॉज स्टडी इन जामनेर स्कूल. आय वॉज स्टडी इन
म्युनिसिपल हायस्कूल. कोणते तुम्हाला जे उत्तर योग्य वाटतं तुम्ही ते तुमच्या मनाने लिहू शकता. सर्व उत्तर या ठिकाणी ॲक्सेप्टेड आहे. फक्त हे लिहिताना एक करायचं आहे, आपल्याला ग्रॅमॅटिकल मिस्टेक होऊ द्यायची नाही आहे, कारण की ही रायटिंग स्किल आहे. पुढचा प्रश्न आलाय पहा याच्यात. व्हाय डू यू जॉईन धिस स्कूल? आपला रिस्पॉन्स लिहायचा आहे. तू तू ह्या शाळेत ॲडमिशन का घेतलीस? माय मदर गॉट ट्रान्सफर्ड हिअर सो आय जॉईन धिस स्कूल. माझ्या वडिलांची आईची या ठिकाणी बदली झाली आणि म्हणून मी या शाळेमध्ये दाखल झालेलो आहे. असा पर्सनल रिस्पॉन्स या ठिकाणी आपण देऊ शकतो. नऊ, आता आपण बघूया सगळ्यात जास्त मार्क या प्रश्नात जिथे असतात तो प्रश्न, सी प्रश्न. राईट अ डायलॉग ऑन गिव्हन थीम. याला 3 मार्क आहे. हे लिहायचं कसं जरा ते आधी समजून घ्या. अनेक वेळा आपण 3 मिनिंगफुल एक्सचेंजेस लिहिताना त्याच्यात चुका करतो आणि हे हातचे 3 मार्क सोडून देतो, चुकून जातात. या प्रश्नामध्ये, सी प्रश्नामध्ये हाय, हॅलो, गुड बाय, हाऊ आर यू असे प्रश्न टाकायचे नाही, असे एक्सचेंजेस आणायचे नाहीत, असा संवाद आणायचा नाही. म्हणून मग त्याला म्हटलं जातं की राईट डायलॉग ऑन गिव्हन थीम. पण प्रश्नामध्ये आपण प्रश्नपत्रिकेत पाहू तर तिथे एक शब्द आलेला असतो, मिनिंगफुल एक्सचेंजेस, अर्थपूर्ण संवाद, देवाणघेवाण. तर हा प्रश्न सोडवताना आपल्याला आणखीन एक गोष्ट लक्षात ठेवायची की जरी 3 मिनिंगफुल कन्व्हर्सेशन्स सांगितलेले असले, 3 मिनिंगफुल एक्सचेंजेस सांगितले असले, तरी सुद्धा आपण 4 मिनिंगफुल एक्सचेंजेस लिहिण्याचा प्रयत्न करायचा. तर याच्यासाठी की समजा एखाद्या एक्सचेंजेसमध्ये आपल्याला काही थोड्या मिस्टेक्स झाल्या असतील तर त्या पुढचा जो एक्सचेंज केलेला असतो, संवाद केलेला असतो, तो त्या ठिकाणी आपले ते मार्क, जे जाणारे मार्क आहे ते भरून काढू शकतो. आणि म्हणून प्रयत्न करायचा की 4 मिनिंगफुल कन्व्हर्सेशन्स त्याच्यामध्ये आपल्याला लिहायचे. आपण बघूया आता पहिली थीम काय आपल्याला या ठिकाणी दिलेली आणि त्याच्यावरती आपण कसे एक्सचेंजेस लिहू शकतो. राईट अ डायलॉग ऑफ मिनिमम 6 मिनिंगफुल एक्सचेंजेस ऑन हाऊ टू चूज अ करिअर. आता या ठिकाणी या प्रश्नामध्ये आपल्याला करिअरबद्दल एकमेकाशी संवाद करायचा आहे की कसं करिअर निवडायचं. त्यामुळे आपल्या मनामध्ये त्या संदर्भातले काही प्रश्न आणि त्या प्रश्नांची उत्तरं काय असू शकतात याचा विचार आपल्या मनामध्ये आधी आणायचा आणि मग नंतरच ते डायलॉग्स लिहायला सुरुवात करायची. या ठिकाणी बघा एक एक्सचेंज आत्ता तुम्हाला मी लिहून देतोय, तो बघूया आपण. हाऊ टू चूज अ करिअर, त्याचं हेडिंग द्यायचं आणि मग लिहायचं. अमित सेड, I am really confused about choosing my career. How can you help me? Sumit said, decide your goal first and plan accordingly. या ठिकाणी अमितने प्रश्न विचारला की मला करिअर निवडण्याच्या बाबतीमध्ये कन्फ्यूज झालो आहे, तू मला काही मदत करू शकतोस का? करिअर म्हणजे काय, भविष्यात काय करायचं, काय पुढे शिक्षण कोणतं करायचं किंवा नोकरी काय करायची, आपल्याला पुढे जॉब काय करायचा आहे आणि त्या अनुषंगाने आपण 10वी नंतर कोणत्या फॅकल्टीमध्ये आपण ॲडमिशन घेतली पाहिजे या संदर्भात मी कन्फ्यूज आहे, काय करू, जरा मला मार्गदर्शन कर. आणि मग नंतर त्याचा मित्र त्याला मार्गदर्शन करताना कसं सांगतो बघा. डिसाईड युअर गोल फर्स्ट. सर्वप्रथम तू तुझं ध्येय निश्चित कर अँड प्लॅन अकॉर्डिंगली, आणि त्याच्या अनुषंगाने प्लॅनिंग कर. वर्क हार्ड टू अचीव युअर गोल. नुसतं त्याने उत्तर देऊन संपवलं नाही आहे या ठिकाणी. तर एक एक्स्ट्रा सेंटेन्स त्या ठिकाणी आपण त्या डायलॉगमध्ये टाकलं की जर तुला तुझं ध्येय गाठायचं असेल तर तुला त्याच्यासाठी प्रयत्न पण करावे लागतील. वर्क हार्ड टू अचीव युअर गोल. सो आवर एक्सचेंजेस बिकम्स मोर हेल्दी. अमित सेट, बट हाऊ कॅन आय सेट माय गोल. तो कन्फ्यूज आहे, म्हणून मग तो तसंच म्हणणार, पण कसं काय सेट करायचं, कसं काय ध्येय कसं निश्चित करायचं. सुमित, थिंक अबाउट युअर इंटरेस्ट फर्स्ट, युअर ॲबिलिटीज अँड स्किल, अँड देन
सेट युअर गोल. पहिले तुझ्यातले रुची काय आहे ते बघ, तुझी क्षमता बघ, त्यानंतर त्या तुझ्यामध्ये असलेल्या कला कोणत्या आहेत, स्किल त्या बघ, आणि नंतर त्याच्या आधारावरती तुझं गोल तू निश्चित कर. अमित सेड, आय गॉट इट. व्हॉट आर द अदर फॅक्टर्स कन्सिडर्ड टू बी इम्पॉर्टंट सॉरी. याशिवाय दुसऱ्या कोणत्या गोष्टी या ठिकाणी महत्त्वपूर्ण ठरतात त्या पण तुम्हाला सांग. म्हणजे करिअर निवडताना नुसतं बुवा मला संगीत आवडतं म्हणून मी गायनाकडे चाललो आहे असं म्हणून नाही चालत. नुसतं गायनात खूप मोठी मोठी नावं असतात, खूप प्रॅक्टिस करावी लागते आणि एक 8-10 वर्षाच्या मेहनतीनंतर त्यात यश मिळतं. आणि म्हणून 8-10 वर्ष काय करायचं मग त्याचा पण विचार करावा लागतो. अशा पद्धतीने करिअर निवडतानाच्या गोष्टी ज्या आहेत त्या पण या अनुषंगाने मी तुम्हाला सांगितलेल्या आहे. सुमित रिस्पॉन्स देतो त्याला बघा. युअर गोल शुड बी स्मार्ट. बघा आपण एक धडा 10वीचा आपला स्मार्ट गोल, तो स्मार्ट शब्द या ठिकाणी घेतला आहे. युअर गोल शुड बी स्मार्ट, देन ओनली यू विल बी एबल टू अचीव इट. आणि त्याच्यानंतरच तू तो प्राप्त करतो. स्मार्ट म्हणजे आपल्याला अचिवेबल असला पाहिजे. त्याच्यानंतर त्याच्यामधून आपल्याला मेजरमेंट करता आली पाहिजे, मोजता आलं पाहिजे की आपण कुठपर्यंत पोचलो वगैरे असं. अशा सगळ्या गोष्टी त्या स्मार्टमध्ये दिल्या. तो गोल आहे. नंतर अमित सेड, दॅट्स राईट, थँक्स अ लॉट डिअर, नाऊ आय एम रिलॅक्स्ड. त्याला सुमित रिस्पॉन्स देतो, यू आर वेलकम. अशा पद्धतीने आपण जो विषय दिला आहे त्या विषयावरती आपण एक्सचेंजेस करू शकतो. आणखीन एक एक्सचेंज मी तुम्हाला या ठिकाणी प्रॅक्टिससाठी म्हणून या ठिकाणी देतोय. तो बघा. रेग्युलॅरिटी इन स्टडीज सब्जेक्ट आहे. रेग्युलॅरिटी इन स्टडीज म्हणजे अभ्यासात सातत्य असण्याचं फायदे काय, किती आवश्यकता आहे त्या पद्धतीने. मीना सेड, व्हाय डोंट यू स्टडी रेग्युलरली माय डिअर, आय विल हेल्प यू अ लॉट. नियमित अभ्यास का करत नाही, मी तुला किती मदत करते पण तू नियमित अभ्यास नाही करत. सीमा सेड, हाऊ विल इट बी हेल्पफुल टू मी. असं अभ्यास करून असं याच्यातून मला कसा उपयोग होणार आहे, मी काय अभ्यास करून नियमित, असं तिथं जरा निराशा आहे. मीना तिला लगेच म्हणते, स्टडीइंग रेग्युलरली बूस्ट अवर कॉन्फिडन्स लेवल, इट ऑल्सो मेक्स अस कॉन्फिडेंट. म्हणजे आपली कॉन्फिडन्स वाढतो. नियमित अभ्यास केला की आपला विश्वास वाढतो आणि असा सगळा विश्वास वाढला की आपण परीक्षेला किंवा कोणत्याही गोष्टीला अभ्यासाच्या बाबतीत त्याला सामोरे जायला घाबरत नाही. सीमा सेड, येस यू आर राईट, इफ यू आर कॉन्फिडेंट यू कॅन डू एनिथिंग इन लाईफ. बरं, जीवनात तुम्ही जर विश्वास असेल तर तुम्ही जीवनामध्ये काहीही करू शकतात. मीना सेड, ॲब्सोल्युटली राईट, रेग्युलॅरिटी इन स्टडीज, फॉलोइंग अ रूटीन will bring the much needed success, giving good result. Study will never be a burden. To do what you love and love what you do regarding studies will help you to achieve success and make you feel happy. तिने बरीच सेंटेन्सेस या ठिकाणी जोडले. आपण 2 सेंटेन्सेस किमान याच्यामध्ये एक्सचेंजेसमध्ये घेतली तरी चालणार आहेत. एवढं सगळी वाक्य लिहिलीच पाहिजे याची काही आवश्यकता नाही. पण तुम्ही लिहू शकले तर तुमचं त्या ठिकाणी 3 मार्क निश्चित होऊन जातात. तिथे मार्क कापायला कुठेही जागा राहू शकत नाही. फक्त ते ग्रॅमॅटिकली सुद्धा बरोबर असलं पाहिजे. सीमा रिस्पॉन्स देते त्याला, इट्स ट्रू, नाऊ ऑनवर्ड्स आय विल डेफिनेटली स्टडी रेग्युलरली, थँक्स अ लॉट. मीना रिस्पॉन्स देते त्याला, यू आर वेलकम. अशा पद्धतीने आपण हा प्रश्न सोडताना रिस्पॉन्सेसमध्ये आपण प्रॉपर रिस्पॉन्स दिला पाहिजे. प्रश्नाला धरून योग्य पद्धतीचा रिस्पॉन्स असला तर आपल्याला त्या ठिकाणी मार्क मिळणार म्हणजे मिळणार. याची अधिक तुम्ही प्रॅक्टिस करा. बेस्ट ऑफ लक. थँक्यू.